मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर ट्रॅफिक जाम झाली आहे। वाहतूक कोंडीमुळे प्रवासी चांगलेच त्रस्त झालेत। मुंबई पुणे द्रुतगतीची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी टप्प्याटप्प्याने ब्लॉक घेतले जात आहेत आणि पुण्याकडे येणारी वाहतूक रोखून मुंबईकडे वाहतूक सोडली जाते। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, कालपासून ही वाहतूक कोंडी झालेली आहे। तब्बल 15 तासापेक्षा जास्तीचा वेळ या ठिकाणी गेलेला आहे। मुंबई पुणे दरम्यान वाहतूक कोंडीची ही दृश्य। तर या वाहतूक कोंडीची कारणं नेमकी काय आहेत, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात सविस्तर। पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याच्या तिथे मोठ्या प्रमाणात तो गॅस टँकर जो आहे तो पलटी झाला आणि त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात जे आहे ते गॅस गळती झाली आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रॅफिक तर जामच आहे। मात्र आपण बघत असाल या जुन्या मुंबई पुणे हायवेवरतीही मोठ्या प्रमाणात जे आहे ते ट्रॅफिक जाम करण्यात आलेली आहे। पोलिसांकडून आदेश देण्यात आले आहे की एक लेन जे आहे ते पूर्णतः जे आहे ते बंद करण्यात आली आहे। त्याच्यामुळे एका लेनवरूनच म्हणजेच मुंबईवरून पुण्याकडे जाणारी वाहतूक जी आहे तेच इथं चालू ठेवण्यात आले आहे। भारत पुण्यावरून मुंबई जाण्यासाठी जे वाहतूक आहे ते पूर्णतः जे आहे ते बंद करण्यात आलेली आहे। मात्र हे होत असताना आताही जवळजवळ 15 तास झाले, अजूनही तो गॅस टँकर जो आहे तो काढण्यात आला नाही। त्याच्यामुळे ट्रॅफिक तर जामच आहे। मात्र हे होत असताना अजूनही किती वेळ लागतोय याच्यासाठी की ह्या तो टँकर जो आहे तो बाजूला करण्यासाठी किती तास लागतो अजूनही निश्चित झालेला नाही। दिलीप कांबळे, साम TV, मावळ।